सतत पॉझिटिव्ह कसं राहायचं? आपल्याला सगळीकडे सांगितलं जातं, पॉझिटिव्ह राहा, हसत राहा, स्ट्रॉंग बना. पण खरं सांगायचं तर सतत पॉझिटिव्ह राहणं माणसाला जमतच नाही. आज या व्हिडिओमध्ये मी फेक पॉझिटिव्हिटी नाही तर रिअल लाईफमध्ये टिकणारी पॉझिटिव्हिटी सांगणार आहे. पॉझिटिव्ह म्हणजे रोज हसणं नाही, दुःख, राग, थकवा येत नाही असा माणूस नाही. निगेटिव्ह भावना येतात म्हणजे आपण वीक नाही, तर आपण नॉर्मल आहोत. पण तरीही रोज स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर काही गोष्टी या आपल्याला कराव्याच लागतात. आणि त्यातल्याच काही गोष्टी आज मी येथे सांगणार आहे. सतत पॉझिटिव्ह राहायचं असेल तर आपला दिवस पॉझिटिव्ह अफर्मेशनने सेट करा. आता पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे काय? तर दिवसाची सुरुवातच आजचा दिवस खूप छान जाणार आहे, आज मी खूप काहीतरी वेगळं करणार आहे, छान करणार आहे असं स्वतःलाच बजावून करा. मला आज दिवसामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळणार आहे. माझं आरोग्य व्यवस्थित आहे, माझी नाते व्यवस्थित आहेत, किंवा माझा प्रत्येक क्षण आज आनंदाने भरून वाहणार आहे. अशा पॉझिटिव्ह अफर्मेशनने तुमच्या दिवसाची सुरुवात करा. 2. आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी आठवा, जेणेकरून ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्रास देणार नाहीत किंवा त्याच्यामुळे आपल्या जीवनावर परिणाम होणार नाही. त्यानंतर तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट विचारांवर हसायला लागा. तुम्ही म्हणाल आता हसायचं कसं? पण ज्यावेळी आपण वाईट गोष्टी अगदी इझिली घेतो ना, तर त्यावेळी आपल्याला दुःखाचाही विसर पडतो. आलेल्या संकटांचे संधीमध्ये रूपांतर करा. संधीमध्ये ज्यावेळी तुम्ही रूपांतर करता तेव्हा तुम्हाला ते संकटच वाटत नाही. वाईट किंवा त्रासदायक गोष्टींना वेगळ्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करा. असं म्हणतात की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. आणि सगळ्या गोष्टींचा सराव करा. म्हणजे सराव केला म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह जर राहायचं असेल तर कोणत्याही मनातल्या भावना दाबू नकोस. वाईट वाटत असेल तर स्वतःला अलाव दे. आज मला बरे वाटत नाही एवढं स्वतःला सांग. आजचं आयुष्य सॉल्व्ह करायचं नाही, फक्त आजचा एक छोटा योग्य निर्णय पुरेसा आहे. कंपॅरिझन थांबव. ती पुढे गेली, तो सक्सेसफुल आहे, पण तुझी जर्नी वेगळी आहे आणि व्हॅलिड आहे. मी स्वतः एक वेळ अशी अनुभवली आहे जिथे रोज स्ट्रॉंग राहणं शक्य नव्हतं. पण मी एक गोष्ट केली, मी स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहिले. ज्या वेळी वाईट गोष्टी मनात यायच्या त्यावेळी फक्त डिलीट 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 हेच शब्द उच्चारायची आणि ॲटोमॅटिक माझी निगेटिव्हिटी निघून जायची. पॉझिटिव्ह अफर्मेशनसाठी फार काही करावं लागत नाही. स्वतःसाठीच एक टाइम सेट करायचा. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3 वेळा ठरवून घ्यायचा आणि त्यावेळी स्वतःशीच एक पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. माझा आजचा दिवस खूप छान आहे, माझे आजचे क्षण खूप छान आहेत, माझी रिलेशन, माझी हेल्थ, माझी मुलं सर्व काही खूप छान आहे. आणि बघा, तुमच्या मनात सतत पॉझिटिव्ह विचार येत राहतील. यासाठी रोज स्वतःला फक्त 3 स्मॉल हॅबिट्स लावा. रोज सकाळी एक वाक्य स्वतःशीच म्हणा की आज जे काही होणार आहे ते खूप छान होणार आहे. सोशल मीडिया थोडासा ब्रेकआउट करा आणि रात्री झोपताना स्वतःला क्रेडिट द्या. आज मी हे केलं, स्वतःसाठी हे पॉझिटिव्ह अफर्मेशन ठेवले, हे रात्री झोपताना स्वतःलाच सांगा. सतत पॉझिटिव्ह राहायचं नसतं, पण स्वतःशी प्रामाणिक राहायचं असतं. आज जर तू पुढे चालू आहेस तर तू ऑलरेडी स्ट्रॉंग आहेस. आणि हेच तर आहे पॉझिटिव्ह. सतत पॉझिटिव्ह राहायचं असेल तर विद्या वाइब्सला कनेक्ट व्हा. अजूनही जर आपल्या चॅनेलला तुम्ही फॉलो केलं नसेल तर विद्या वाइब्स मराठीला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हालाही पॉझिटिव्ह राहायला आवडत असेल, सतत पॉझिटिव्ह राहायचं असेल तर कमेंटमध्ये पॉझिटिव्ह लिहा. थँक्यू.